नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी राणी शिंदे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. स्वामी महाराजांचे चरणी वंदन करून आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. चला तर 10 एप्रिलला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि त्यानिमित्त आपण महाराजांचे भक्त आहोत. तर आपण महाराजांच्या चरणी छोटीशी का होईना पण सेवा, म्हणजे अगदीच आपला प्रश्न असेल तरच आपण सेवा करावी असं काहीच नाहीये. महाराजांचा प्रगट दिन आहे म्हणून सुद्धा आपण महाराजांचे चरणी महाराजांसाठी सुद्धा सेवा करू शकतो आणि आपण ती सेवा करायला पाहिजे. तर बघा, अतिशय प्रभावी अशी सेवा मी आज आपल्याला सांगणार आहे. खूप प्रभावी आणि खूप सोपी, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला हातामध्ये ग्रंथ घ्यायची गरज नाही, आपल्याला वाचन सुद्धा करायची गरज नाही आणि आपण ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता. याच्यासाठी काहीच वेगळे नियम पाळायची गरज नाही किंवा व्रतस्थ वगैरे सुद्धा राहायची गरज नाही. तर ती सेवा कोणती हे आपण बघूया. अतिशय अशी प्रभावी सेवा आहे. या सेवेने अनेकांचे खूप मोठे मोठे प्रश्न सुटलेले आहेत. कोणाला नोकरी नसेल तर नोकरी मिळालेली आहे, संततीचा प्रश्न असेल तर संतती प्राप्त झालेली आहे. मी सुद्धा या सेवेचा अनुभव घेतलेला आहे. खूप सुंदर अनुभव मला या सेवेचा आलेला आहे आणि खूप सेवेकरी म्हणा किंवा भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे. मी खूप अनुभव या सेवेचे ऐकलेले आहेत, म्हणूनच आज मी ही सेवा काय आहे ते आपल्यासोबत शेअर करते. बघा, तर ही सेवा आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 1.25 लाख जप करणे, ही सेवा. तर ती सेवा कशी करायची, 1.25 लाख जप कसा करायचा. आपण एकदा, म्हणजे स्वामी महाराजांचा प्रगट दिन 10 तारखेला आहे, तर आपण ही सेवा प्रगट दिनाच्या 21 दिवस जर अगोदर केली, म्हणजे आज 19 तारीख आहे, उद्या 20 तारखेपासून जर आपण ही सेवा करायला सुरुवात केली तर बरोबर 21 दिवसाची ही सेवा आपल्याकडून पूर्ण होईल. आणि जर मध्ये आपल्याला काही अडचण आलीच आणि जर सेवेमध्ये थोडा खंड पडला तर स्वामी महाराजांचा प्रगट दिन झाल्यानंतर सुद्धा आपण ही सेवा कंटिन्यू करू शकता. फक्त आपल्याला जेवढा आपण संकल्प सोडलाय तो आपल्याला पूर्ण करायचा. आपण कशासाठी ही सेवा करणार आहे, किती दिवसाची ही सेवा करणार आहे, म्हणजे आता आपला काही प्रश्न असेल, हातात पाणी घ्यायचं, आपला काही प्रश्न असेल तर तो बोलायचा आणि आपण किती दिवस, समज 21 दिवस आपण ही सेवा करणार आहेत उद्यापासनं तर महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत. तर आपण 21 दिवसाची ही सेवा करतोय. कशासाठी करतोय ते आपण महाराजांना सांगायचं आणि महाराजांना विनंती करायची की माझा असा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपण लवकरात लवकर सोडवावा. महाराजांच्या चरणी विनंती करून सेवा पूर्ण करून घ्या आणि सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या आणि माझा प्रश्न मार्गी लावा, अशी महाराजांना विनंती करायची, संकल्प सोडायचा, ही सेवा सुरुवात करायची. तर 1.25 लाख जप कसा करायचा. 1.25 लाख जप पूर्ण करण्यासाठी आपल्याला रोजच्या 51 माळी जप करायचा. आता बघा, आपण म्हणाल 51 माळी जप आम्ही कधी करणार किंवा एवढा वेळ आमच्याकडे नाहीये. आपल्याला जर 51 माळी जप हा एका दिवसामध्ये जर करायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त 1 ते 1.25 तासामध्ये आपला 51 माळी जप पूर्ण होईल. पण याच्यासाठी आपण फक्त एकदाच बसून, म्हणजे एका बैठकीत, म्हणजे एकदा आपण आसनावर बसायचं, अगरबत्ती दिवा वगैरे लावून घ्यायचा देवासमोर आणि आपण एकाच बैठकीत, म्हणजे एकदा बसल्यानंतर पूर्ण जप करूनच उठायचं. याला एका बैठकीत म्हणत असतो आपण. ठीक आहे, तर एका बैठकीत आपण ही सेवा करू शकता. नाहीच जमलं, आपला जर काही हेल्थ इश्यू असेल तर आपण दिवसातून 2 वेळा ही सेवा केली तरी चालेल. म्हणजे अर्ध्या माळी सकाळी आणि अर्ध्या माळी संध्याकाळी असं केलं तरी सुद्धा चालेल. पण शक्यतो जर आपल्याला जमत असेल, संकल्पित आपण सेवा करत असाल, आपला जर तसा प्रश्न सुद्धा असेल तर आपण शक्यतो एका बैठकीतच ही सेवा करावी. आपल्याला 51 माळी जप हा दिवसाचा करायचा आहे. 1 माळ जर जप केला तर त्याच्यामध्ये 108 मणी असतात, म्हणजे आपला 108 वेळा जप होतो. आपण जर 11 माळी जर जप केला तर आपला 1188 वेळा जप होतो आणि जर आपण 51 माळी जर जप केला तर आपला 5508 वेळा जप होतो. आणि ही खूप सुंदर सेवा आहे.
आणि ही खूप अनुभवसिद्ध प्रभावी सेवा आहे। आपण या सेवेचा नक्की लाभ घ्या आणि काही अनुभव जर आला तर आमच्यासोबत नक्की शेअर करा। ही खूप प्रभावी सेवा आहे। महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत ही सेवा आपण आवर्जून करा। एक माळ जर जप आपण केला तर माळेमध्ये 108 मणी असतात, म्हणजे 108 वेळा जप होतो। 11 माळी जर आपण जप केला तर 1188 वेळा जप होतो। आणि जर 51 माळी जर आपण रोज जप केला तर आपला रोजचा 5508 वेळा जप होतो। आणि रोज आपण 51 माळी जर जप केला, असं आपण सलग जर 21 दिवस जर जप केला तर आपल्याकडून 21 दिवसामध्ये 1,15,668 म्हणजेच 1.25 लाख जपाची सेवा पूर्ण होते। आणि ही खूप अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। आपण नक्की करून बघा, खूप प्रभावी ही सेवा आहे। आणि याच्यासाठी आपल्याला काहीच लागत नाही, फक्त देवघरामध्ये जमत असेल शक्यतो तर देवघरामध्ये आसन टाकून बसा, दिवा अगरबत्ती लावून घ्या। आपल्याला जर नसेल देवघरासमोर बसायला जमत, आपण चेअर घेऊन बसलं, चेअर टाकून बसलं तरी सुद्धा चालेल। पण ही सेवा आपण अगदी एकाग्र मनाने करा आणि खूप श्रद्धेने आणि खूप विश्वासाने करा। महाराजांवर खूप पूर्णपणे 100% विश्वास महाराजांवर ठेवा। कारण बघा, जेव्हा आपण सेवा करत असतो, स्वामी महाराजांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा जेवढी आपण सेवा करतो त्याच्यापेक्षा जेवढा आपण विश्वास ठेवतो, विश्वासाला जास्त महत्त्व आहे बघा। सेवा कमी झाली तरी चालेल, पण विश्वास आणि श्रद्धा ही खूप असायला हवी, तर महाराज नक्कीच आपल्याला फळ देतात बघा। खूप अतिशय ही प्रभावी सेवा आहे। आपण सर्वांनी या सेवेचा अनुभव घ्या। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।